तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना पुन्हा आवाहन केलंय। लोकसभेला तुम्ही आमच्यावरती रागावला होता, तुमचा राग स्वाभाविक होता। जर तुम्हाला चिमटा काढायचा तर काढा, पण उमेदवार पाडू नका, असं अजित पवारांनी म्हटलंय। यावर अमोल कोल्हेंनी टीका केली। कितीही गुलाबी जॅकेट घातलं तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार, असा सवाल यावेळेला अमोल कोल्हेंनी केला। कांदा निर्यात बंदी उठवली, ते म्हणले ठीक आहे आता आपण उठवली, आता भाव चांगले मिळतात की नाही, एक काम झालं की नाही, महत्वाचं काम होतं त्या काळामध्ये ज्यामुळे तुम्ही आमच्यापासून जरा रागावला, तुम्हाला तो अधिकार आहे। आपण घरातली माणसं, आपण परिवारातली माणसं, रागवल्याशिवाय आम्हाला पण कळत नाही, पण ते रागवताना थोडं दमानी एकदम सीटच पाडून टाकतात। सरा थोडासा चिमटा काढा ना, आपण लय झटका जोरात देतात, असा झटका देऊ नका। त्याच्यामध्ये आपण एकमेकाला समजून उमजून हवेलीमध्ये फक्त आता विरोधकांना एकच भीती, अशोक बापूंचं लीड किती। कारण उद्या परवा गुलाबी जॅकेटवाल्यांची काहीतरी सभा असं कळलं मला। किती भी गुलाबी रंग असला तरी गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, हे महाराष्ट्राला माहिती आहे।